आपल्या हक्काची मुंबई अॅनाकोंडा गिळायला बसलाय, टीका अॅनाकोंडावर केली, गांडुळाची औलाद उत्तर देते. उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका. विरोधी पक्षनेते पदावरून फडणवीसांवर पृथ्वीराज चव्हाणांची टीका. विरोधी पक्षनेते पद द्यायचं नसेल तर त्यांना सांगावं, उगाच फडणवीसांनी नाटकं करू नयेत, चव्हाणांचा हल्लाबोल. देशात 19 डिसेंबरला राजकीय भूकंप होणार, मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता, अमेरिकेचा हवाला देत पृथ्वीराज चव्हाणांचा दावा. माजी मुख्यमंत्र्यांना बालिश विधानं शोभत नाहीत, ज्यांचं राजकीय अस्तित्व स्थिर नाही ते पंतप्रधानांवर बोलतायत. पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर आशिष शेलारांची टीका. विदर्भावर सरकारकडून पुन्हा अन्याय, महाविकास आघाडीचा आरोप. विदर्भात काही लाख कोटींची गुंतवणूक येतेय, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर. अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी काहींची स्थिती. उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. शक्तीपीठ महामार्गाचा सोलापूरपासूनचा मार्ग बदलणार, मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची घोषणा. मुंबईत बेपत्ता मुलींना शोधून परत आणण्याचा दर 99%. बेपत्ता मुलींच्या केसला राज्यभर पोलीस गांभीर्यानंच घेतात. विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचं सडेतोड उत्तर. अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री बोलताना विरोधकांचा गदारोळ. प्रत्येक गोष्टीत राजकारण नको, मुख्यमंत्र्यांनी खडसावलं तर शिरोशाहिरीतूनही प्रत्युत्तर. ठाणे पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा 50-50चा फॉर्म्युला. धनुष्यबाणावर निवडून आलेल्या जागांसाठी शिवसेना आग्रही राहणार. मुंबईतही 50-50च्या मागणीसाठी शिवसेना आग्रही, सूत्रांची माहिती. नितीन नबीन भाजपाचे नवे कार्यकारी अध्यक्ष. बिहारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन नबीन पश्चिम बंगालच्या शेजारी राज्यातून निवडला कार्यकारी अध्यक्ष. दिल्लीत मतचोरीच्या मुद्द्यावर काँग्रेसचं आंदोलन. मोदी शहांना सत्तेतून बाहेर काढणार, राहुल गांधी यांचं मत. मतचोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधींचा सरकारवर घणाघात. सांगली महानगरपालिका निवडणूक ताकदीने लढणार, विशाल पाटलांच्या नेतृत्वात निवडणूक लढणार, विश्वजित कदम यांची माहिती. ओबीसी नेते मंगेश ससाणेंच्या गाडीवर हल्ला. बीड माजल गावात हल्ला झाल्याची माहिती. धारूर पोलीस ठाण्यात तक्रार. डोंगराळे अत्याचार आणि हत्या प्रकरण आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पोलिसांकडून 450 पानांचं आरोपपत्र दाखल. बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. संगमनेरच्या जवळे कडलक गावातील घटना. नरभक्षक बिबट्याला केलं जेरबंद. वाशिममध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य. जाब विचारताच नातेवाईकांवर जीवघेणा हल्ला. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी अटकेत. महिलेचे नग्न व्हिडिओ काढून अनेकदा लैंगिक अत्याचार. वर्धा शहरातील संतापजनक घटना. घृणास्पद कृत्य करणाऱ्या दुसऱ्या एका महिलेनं केली मदत. अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठात गोळीबार. गोळीबारात 2 जण ठार तर 8 जण जखमी. हल्लेखोर अद्यापही फरार. पोलिसांकडून शोध सुरू. सिन्नरजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. दोघांचा जागीच मृत्यू, 9 जण जखमी. ओव्हरलोडमुळे टायर फुटून कार उलटली आणि ट्रॅकवर आदळली. ऑस्ट्रेलियामध्ये ज्यू नागरिकांवर भीषण दहशतवादी हल्ला. मृतांची संख्या 12वर, 29 जण जखमी. फुटबॉलपटू लिओनेल मेसी क्रिकेटच्या मंडळीत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मेसीचं चाहत्यांकडून जंगी स्वागत. महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेवाचं मेसीकडून किकस्टार्ट. राज्यातील फुटबॉल खेळाडूंसाठी सरकारची शिष्यवृत्ती योजना.